ग्रेड थर्डचे स्टुडंट अतिशय बेसिक यांना तिसरीपासून आपण तबला सुरू करतो. एकदम काय म्हणू आपण जसं फुल उमलतं त्या पद्धतीने ते शिकतायत. पुन्हा एकदा सांगेल जर तुम्हाला जेव्हा मुलं ग्रेड 8-9ला येतात त्यावेळेस काय तबला बघत असाल तर तुम्ही आज सकाळी जे झालेले प्रोग्राम्स हे यूट्यूब आणि फेसबुकवर आहे तुम्ही पाहाल तर एक एक तबला ज्या पद्धतीने मुलांनी वाजवला तो ऐकत राहावा असा होता. पण त्याची सुरुवात ही इथं असते आणि हे जे काय शिकलंय चिमुकलं असं जे काय आहे ते तुमच्या समोर येऊन त्याची दाद मिळणं आवश्यक आहे. जर दाद मिळाली तर त्यांचा इंटरेस्ट हा वाढत असतो. आणि खास आईंसाठी महत्त्वाची सूचना की तबला शिकल्याने मेमरी तर वाढतेच, मोटर स्किल तर डेव्हलप होताच, रिदमचं अंडरस्टँडिंग होतं, पेशन्स वाढतात, पण सर्वात महत्त्वाचं मॅथ्सचे स्किल्स हे वाढतात. कारण की टेबल्स मुलांचे पाठ नसले तरी चालेल पण पढन जे असतं ते होणं आवश्यक आहे. त्याच्यातून मॅथ्स स्किल वाढतात. हे मी नाही सांगत आहे, हे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे रिसर्च सांगतायत जे उपलब्ध आहेत. फक्त एवढीच काळजी का म्हणजे भीती एवढीच वाटते की आता हा कार्यक्रम झाल्यानंतर लगेच तबलाच्या क्लासला मुलांना एक्स्ट्रा पाठवणं आणि चला मॅच शिकूया असं करू नका. जे काय चालू आहे नॅचरली चालू द्या एवढंच मी विनंती करेल. सो ऑल सेट बच्चो. ओमकार भैया ओके हॅलो. Our performance from Grade 3 Innovators and Pioneers will begin their journey by demonstrating Tal Varna Abhyas 1 and Tal Varna Abhyas 2. These exercises focus on the fundamental goals and syllables of tabla. Learning the basic goals is the foundation of tabla playing. It's like learning the alphabets before writing a story. Through these patterns, students build a strong sense of rhythm, which is important in becoming a skilled tabla player. Let's give a warm round of applause as we welcome our performers to the stage. One, two, three, start.
आता ते चेंज करतील. ज्यांनी वाजवलो ते आता पडण करतील. जे पडण करत होते ते आता वाजवतील. 3, start. वा, नमस्कार करा.